प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपला सर्वांना सलाम. आजच्या मननासाठी योहानाचं पुस्तक 4 अध्याय आणि महत्वाचं सर्वांना माहीत असलेलं वचन 9वं वचन. तेव्हा ती शमरोनी स्त्री त्याला म्हणाली, आपण यहुदी असता माझ्यासारख्या शमरोनी स्त्रीजवळ प्यावयाला पाणी मागताही कसे? कारण यहुदी शमरोनी लोकांबरोबर संबंध ठेवीत नसतात. या वचनाद्वारे मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. येशू तहानलेल्या आत्म्याला जिवंत पाणी देतो, असाच आपण टायटल घेऊया. आणि योहान 4 मध्ये येशूची जी शमरोनी स्त्रीशी तिच्या संगती एका विहिरीजवळ झालेली जी भेट आहे, त्या भेटीचं वर्णन या अध्यायामध्ये खूप सुंदर रीतीने केलेलं आहे. हा प्रसंग केवळ पाणी पिण्याचा किंवा तहान लागण्याचा किंवा एकमेकाला भेटण्याचा हा नव्हता. खरं बघायला गेलं तर हा प्रसंग जो आहे तो एका विशेष अशा गोष्टीला तहानलेल्या आत्म्याला, तारणासाठी तहानलेल्या आत्म्याला तारणाचे पाणी देण्याचा प्रसंग होता. आणि ही खूप महत्वाची बाब आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत. येशूला त्या स्त्रीला भेटायची होती. योहान 4:9 आपल्याला सांगत आहे की शमरोनी स्त्री आश्चर्याने विचारत आहे, अगदी आश्चर्याने विचारत आहे की तुम्ही यहुदी असून माझ्याकडे पाणी प्यायला कसं काय मागू शकता? का तुम्ही तर माझ्याकडे पाणी पिण्यासाठी मागत आहात? याचं कारण आपल्याला माहित आहे. प्रियजनांनो, यहुदी आणि शमरोनी जे लोक आहेत त्यांच्या त्या काळी, त्या वेळेस येशू ख्रिस्ताच्या वेळेमध्ये मोठा जो सामाजिक किंवा धार्मिक दुरावा होता ना, तो खूप प्रसिद्ध असा होता. शमरोनी लोक किंवा यहुदी लोक शमरोनी लोकांच्या संगती कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवत नव्हते. कोणत्याही प्रकारचं त्यांचं एकमेकाशी संबंध असायचे नाहीत. आणि हा दुरावा, धार्मिक आणि सामाजिक दुरावा हा खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होता. तरी देखील येशू ख्रिस्त हे सर्व भेद दूर करून त्या स्त्रीला, त्या शमरोनी स्त्रीला त्या ठिकाणी भेटत आहे. येशू ख्रिस्त कोणत्याही व्यक्तीला तुच्छ समजत नाही, हेच यावरून आपल्याला समजतं. प्रियजनांनो, आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये असलो तरी येशू आपल्याला शोधत येतो. येशू ख्रिस्त या बाईला, शमरोनी स्त्रीला शोधत आलेला होता. आम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहोत त्या परिस्थितीमध्ये येशू ख्रिस्त आपल्याकडे यायला तयार आहे. त्याच्याकडे उच्च नीच, लहान मोठा, काळा गोरा हा भेदभाव नाही. येशू ख्रिस्तांना आम्ही पाहिलेलं आहे की त्या शमरोनी स्त्री जवळ येणं हे त्याच्यासाठी महत्वाचं होतं. तिला तारणाची गरज आहे हे जाणून त्याला आस लागली की त्या स्त्रीला मी भेटावं, तिच्याजवळ मी जावं, तिला समजून सांगावं की हे पाणी जे तू ओढत आहेस त्या पाण्यापेक्षा माझ्याकडे तारणाचं म्हणजे जिवंत पाणी खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्याची तुला गरज आहे. प्रियजनांनो, 10व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताने तिला पाण्याची ऑफर दिलेली आहे. देवाची देणगी काय आहे आणि मला प्यायला पाणी दे असे तुला म्हणणारा कोण आहे हे तुला जर ओळखता आले असते तर तू त्याच्याकडे मागितले असते आणि मग त्यानं तुला जिवंत पाणी दिलं असतं, असं येशू ख्रिस्त म्हणतो. स्त्री एका साध्या विहिरीच्या पाण्याचा विचार करत होती. या ठिकाणी अत्यंत दररोज वापरण्याचं पाणी किंवा हे ज्याची रोज गरज आहे त्या पाण्याबद्दल तिचा विचार होता. परंतु येशू ख्रिस्त आध्यात्मिक पाण्याबद्दल तिच्या संगती बोलत होता. येशू ख्रिस्त तिला म्हणतो की हे जिवंत पाणी आहे, मी जो आहे तो मी जिवंत पाणी आहे. हे जिवंत पाणी म्हणजे ख्रिस्तामध्ये मिळणारं तारण जे आहे, नवीन जीवन जे आहे आणि पवित्र आत्म्याचं जे कार्य आहे, याच्याबद्दल येशू ख्रिस्त या ठिकाणी तिच्या संगती बोलतो. प्रियजनांनो, जग आपल्याला पैसा, प्रतिष्ठा, सुख, सर्व प्रकारच्या सोयी देऊ शकते, काही शंका नाही याच्यामध्ये. पण आत्म्याची खरी तहान केवळ येशूच भागवू शकतो. आपल्या आत्म्याला जी आध्यात्मिक आणि सार्वकालिक जीवनाची तहान आहे ती भागवण्यासाठी आम्हाला येशू ख्रिस्ताकडे जावं लागेल किंवा येशू ख्रिस्त आमच्याकडे आल्यानंतर त्याचं स्वागत करावं. ती शमरोनी स्त्री त्या ठिकाणी जे पाणी भरत होती ना, त्या पाण्यानं तिला पुन्हा एकदा तहान लागणारच होती. पुन्हा ती पाणी घ्यावं लागणारच होतं. आणि म्हणून येशू ख्रिस्त याच अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये म्हणतो, जो कोणी हे पाणी पितो त्याला पुन्हा तहान लागणार नाही. कोणतं पाणी? आध्यात्मिक तारणाचं, सार्वकालिक जीवनाचं जे पाणी आहे
त्याबद्दल येशू ख्रिस्त बोलतो. या वचनाचा किंवा या वाक्याचा अर्थ असा आहे की जगातील गोष्टी आपल्याला काही काळ समाधान देतात, देऊ शकतात, देतील नक्कीच, पण कायमचे समाधान या जगातल्या गोष्टींच्याकडून आपल्याला मिळू शकत नाही. पैसा मिळालेला आहे, पुन्हा अधिक पैशाची इच्छा आपल्याला होतच आहे. मान सन्मान मिळालेला आहे आपल्याला, पण पुन्हा अधिक मानाची सन्मानाची आपण अपेक्षा करतो. सुख मिळालेलं आहे, समाधान मिळालेलं आहे, पण या सर्व गोष्टीची पुन्हा पुन्हा आम्ही अपेक्षा करत असतो. आणि म्हणून अनेक गोष्टी माणसाला आज मिळून सुद्धा माणसाच्या अंतःकरणामध्ये रिक्तता आहे, रिकामी जागा आहे. हेच त्या बाईबद्दल येशू ख्रिस्तानं ओळखलं होतं आणि तिला तो ते पाणी देऊ इच्छित होता ज्यानं ती परिपूर्ण होईल, तिला सार्वकालिक जीवन मिळेल, तिला अध्यात्म ओळखता येईल, तिच्या संगती कोण बोलत आहे तिला ओळखता येईल. आणि म्हणून तो तिला त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी मागतो, पण ऍक्च्युली त्याला ते पाणी तिला द्यायचं होतं. ती देणारं जे पाणी होतं ते जगिक पाणी होतं, परंतु हा जो तिला पाणी देणार होता ते सार्वकालिक पाणी होतं, जेणेकरून तिचं जीवन बदलणार होतं, जेणेकरून तिला स्वर्गाचा मार्ग मिळणार होता. माझ्या प्रियजनानो, काय त्या पाण्याची अपेक्षा आज तुम्ही आणि मी करत आहोत काय, ज्यानं मला सार्वकालिक जीवन मिळणार आहे? ते जिवंत पाणी म्हणजे येशू ख्रिस्त. ते जिवंत पाणी म्हणजे देवाचा पुत्र येशू ख्रिस्त, जो तुमच्या आणि माझ्या पापासाठी मेलेला आहे. तो तुमच्या आणि माझ्या पापातून आम्हाला बाहेर काढण्यासाठी क्रूस खांबावरती मेलेला आहे. तो पुन्हा जिवंत झालेला आहे. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, स्वर्गामध्ये गेला, आणि आज जो देव बापाजवळ आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे तोच येशू ख्रिस्त त्या स्त्रीला जे पाणी देऊ इच्छित होता तेच जिवंत आणि सार्वकालिक जीवनाचं पाणी आज मला आणि तुम्हाला तो देऊ इच्छितो. नंतर आम्ही पाहतो की त्या स्त्रीने येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला किंवा त्याच्याकडून ते जीवनी पाणी घेतलं आणि ती आनंदानं सर्व लोकांना सांगू लागली की मला जिवंत येशू ख्रिस्त भेटला. काय आज आम्ही त्या येशू ख्रिस्ताला आमच्या जीवनात घेतलेला आहे काय? काय ते आम्हाला सार्वकालिक पाणी मिळालेलं आहे काय? काय आमचे पाप येशू ख्रिस्तानं उघड केल्यानंतर आम्ही ते सोडून दिलेले आहेत काय? आणि फक्त ख्रिस्तासंगती चालण्याचा निर्णय घेतलेला आहे काय? देवबाप तुम्हाला या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी सहाय्य करो. हे सर्व प्रश्न आपल्या जीवनाला लागू असू द्या आणि देवबाप तुम्हाला जिवंत आणि सार्वकालिक जीवन आणि सार्वकालिक पाणी देऊ, अशी माझी प्रभूचरणी प्रार्थना आहे. धन्यवाद. मे गॉड ब्लेस यू ऑल.